चला, आज एका मोठ्या वैश्विक संघर्षाच्या आणि तारणाच्या एका अद्भुत योजनेच्या कथेत शिरूया. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला खूप काही शिकवून जाते. तर हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. सुरुवात समस्येपासून करूया आणि मग तिच्या अंतिम निराकरणापर्यंत पोचूया. बरं, तर सगळ्यात आधी या कथेच्या मुळाशी जाऊया. ही सगळी समस्या सुरू कुठून झाली ते पाहू. कथेची सुरुवातच मुळी एका मोठ्या पराभवाने होते. पहिल्या आदामला सगळं काही दिलं गेलं होतं, पण एका चुकीच्या निवडीमुळे तो हरला आणि पापाचा गुलाम बनला. आणि गंमत म्हणजे आदामचा हा पराभव फक्त त्याचा वैयक्तिक नव्हता, त्याचे परिणाम ते तर संपूर्ण सृष्टीला भोगावे लागले. पापाविरुद्ध लढण्याची शक्तीच गेली, जमिनीवरचा हक्क गेला आणि इतकंच नाही तर स्वतः जमीनच शापित झाली. आणि शेवटी मानवजात मृत्यूच्या अधीन झाली. पण इतक्या मोठ्या पराभवानंतरही या अंधारात एक आशेचं किरण होतं. त्याच क्षणी एका मोठ्या बचाव योजनेची घोषणा झाली. एक वचन दिलं गेलं की एक मशीहा येईल जो हा शाप परतवून लावेल. आता आदमच्या पराभवाने जी एक मोठी सत्तेची पोकळी निर्माण झाली, ती कोणी भरून काढली असेल? चला बघूया. झालं असं की आदामने जे प्रभुत्व गमावलं होतं ते सैतानाने मिळवलं. आणि मग त्याने जगावर आपला नियम लावला, जिथे फक्त ताकदवानांची चलती होती आणि दुर्बळांना चिरडलं जात होतं. आणि इथेच खराच संघर्ष सुरू होतो, एक वैचारिक लढाई. सैतानाचा दावा होता की देवानं दिलेला नियम इतका कठीण आहे की तो पाळणंच अशक्य आहे, तो अन्यायकारक आहे. पण देवासाठी ती आज्ञा एक पवित्र मानक होती. सैतानाने काय केलं? त्याने वचन दिलेल्या मशीहाला येण्यापासून रोखण्यासाठी अक्षरशः आकाशपाताळ एक केलं. नोहाच्या काळात त्याने लोकांना भ्रष्ट केलं. योसेफाच्या काळात दुष्काळ आणला आणि इस्रायलला गुलाम बनवण्यासाठी मोठ्या मोठ्या साम्राज्यांचा वापर केला. हे सगळं ऐकल्यावर एक खूप मोठा आणि गुंतागुंतीचा प्रश्न समोर येतो. तो म्हणजे, जर देवच सर्व शक्तिमान आहे, तर मग जगात हे वाईट का आहे? ते अस्तित्वातच कसं काय आहे? म्हणजे बघा, प्रश्न असा आहे की जर देवाने एखाद्या वाईट गोष्टीला परवानगी दिली, तर ती करणारी व्यक्ती दोषी ठरते का? ह्या कोड्याचं उत्तर शोधणं महत्वाचं आहे. याचं उत्तर खूप महत्वाचं आहे. बघा, परवानगी देणं आणि कृत्याला योग्य ठरवणं यात फरक आहे. देवाच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही, हे खरंय. पण त्याची परवानगी मिळाली म्हणजे गुन्हा करणाऱ्याला माफी मिळाली असं अजिबात नाही. स्वतः येशूने याबद्दल अगदी स्पष्टपणे सांगितलंय. पिलाताला तू म्हणाला की तुला अधिकार तर वरून मिळालाय, पण ज्याने मला तुझ्या हवाली केलं त्याचं पाप जास्त मोठं आहे. म्हणजे कृती करणाराच जास्त जबाबदार असतो. बरं, आता पहिल्या आदामने जी समस्या निर्माण केली होती ती सोडवण्यासाठी एका विशेष व्यक्तीचं आगमन होतं. आणि इथून कथा एका निर्णायक वळणावर येते. म्हणजे बघा, ही सगळी कथा खरं तर 2 व्यक्तींच्या भोवती फिरते. पहिला आदम आणि शेवटचा आदम. आणि त्यांच्यातलं अंतर जमीन आसमानाचं आहे. फरक बघा, जिथे पहिल्या आदामने आपल्या चुकीसाठी आपल्या पत्नीला दोष दिला, तिथे शेवटच्या आदामने आपल्या वधूसाठी म्हणजे मंडळीसाठी सगळा दोष स्वतःवर घेतला. एकीकडे पराभव आणि मृत्यू, तर दुसरीकडे विजय आणि जीवन. अगदी उलट चित्र आहे. आणि हे खूप प्रतिकात्मक आहे. शेवटच्या आदामाने किद्रोन दरी ओलांडली. ही दरी म्हणजे जणू काही पापाची, उल्लंघनाची एक सीमा होती. पण तो ती ओलांडून गेला. पाप करण्यासाठी नाही, तर पापाचा सामना करण्यासाठी, जे काही गमावलं होतं ते परत मिळवण्यासाठी. तर मग क्रोसावर जो अंतिम संघर्ष झाला, त्याचा खरा उद्देश काय होता? त्यातून नक्की काय सिद्ध झालं? चला, हे समजून घेऊया. याचं उत्तर समजून घेण्यासाठी लूक 20 मधला एक दृष्टांत खूप महत्वाचा आहे. कल्पना करा, एक जमीनदार आहे. त्याने आपला मळा भाड्याने दिलाय. तो फळं आणायला नोकर पाठवतो, पण भाडेकरू त्यांना मारतात. शेवटी वारसा हडपून करण्याच्या लालसेने ते त्याच्या मुलालाच मारून टाकतात. हाच तो बंडाचा कळस होता. आणि ह्याच दृष्टिकोनातून पाहिलं तर क्रूसाने 4 गोष्टी अगदी स्पष्ट केल्या. एक म्हणजे पापाचं खरं स्वरूप काय आहे. ते इतकं भयंकर आहे की त्याचा अंतिम हेतू देवालाच मारणं आहे. दुसरं, त्याने हे सिद्ध केलं की देवाच्या आज्ञा योग्य आणि खऱ्या आहेत. तिसरं, सैतानाची खरी ओळख उघड झाली आणि त्याचा न्याय निश्चित झाला. आणि चौथं, सगळ्यात महत्वाचं,
पहिल्या आदामच्या वंशजांसाठी तारणाचा एक मार्ग खुला झाला. आणि हा विजय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता. नाही, ह्या विजयामुळे एक नवीन शक्यता निर्माण झाली. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आता पापावर मात करणं आणि प्रीतीची आज्ञा पाळणं शक्य झालंय. यामुळे सैतानाचा तो मूळ दावाच खोटा ठरला. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटचा पण खूप खोल प्रश्नावर आणून सोडतं. जर पापाचा अंतिम परिणाम देवाला मारण्याचा प्रयत्न करणं असेल, तर मग एका प्राण्याने, एका सृष्ट जीवाने आपल्या स्वातंत्र्याचा वापर नेमका कशासाठी करायला हवा?